अवकाळी पावसाचा तडाखा. पुण्यात खोऱ्यातील भोवती व पिंपळे ग्रामपंचायतीच्या गावातील घरांची पत्रे उडाली. पाडकण येथे आंब्याचे नुकसान. कळवण तालुक्यातील मागील 2 दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भोवती गावातील देवसिंग पवार, उत्तम पवार, रोहिदास पवार यांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. सावरपाडा येथील बेबीलाल ठाकरे, चिंचपाड्याचे कृष्ण आहिरे, उंबऱ्याबनचे राजाराम पवार, बोरपाडाचे नामदेव गायकवाड यांचे जोरदार वाऱ्यामुळे घरांची छताचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाडगण गावातील शिवाजी चौधरी यांचा आंबा शेतीचे नुकसान झाले असून त्यांच्या झाडांवरचे फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. स्थानिक प्रशासनाने पंचनाम्याचे काम सुरू केले असून मदतीसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील 2 दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पिंपळे ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बागुल यांनी प्रत्यक्षात जाऊन घरांचे पंचनामे करून घेतले आहेत. तसेच आमदार नितीन पवार यांच्याकडे नुकसान भरपाई म्हणून मदत मागणीसाठी फोनद्वारे निवेदन केले. गिरणा न्यूजसाठी सहसंपादक पुंजराम खांडवी, पुनत खोरे, कळवण.